भगवा भगवन्तम् अभिवादे स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। नमस्कार मित्रांनो, शीतल सुरवाडेच्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो। तर आमच्या घरी होती पूजा, मस्त हे तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आणली, मस्त तिची केली मस्त स्थापना, अष्टधातूची मूर्ती आहे। मस्त जेवणाचा प्रोग्राम झाला, सगळे आमचे जवान लोक मस्त जेवण करून गेले, पोटभर जेवण केलं। आमच्या लग्नाचा बर्थडे बी होता, अॅनिव्हर्सरी। तर म्हटलं चला आता अॅनिव्हर्सरी आहे, मस्त पूजा बी करू आपण, मस्त स्थापना करून घेऊ तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची मस्त अष्टधातूच्या। तर मित्रांनो त्यासाठी ना मी सकाळीच उठली, मस्त 4 वाजता सकाळीच उठली, आंघोळ वगैरे केली। तर म्हणलं पहिली रेसिपी आपली गॅसवर ना मस्त गोडधोड झाली पाहिजे, तर त्यासाठी ना मस्त खीर बनवली। पहिले 3 लिटरची मस्त 3 लिटर दुधाची मस्त खीर बनवली, एक नंबर अशी जबरदस्त खीर झाली होती मित्रांनो। मस्त पोटभर मस्त खीर वगैरे सगळं जेवण करून गेले आणि लय मनाले भारी वाटलं की चला बा आपल्या घरी 2 घास मस्त चांगल्या मनाने जेवले सगळेजण, चांगलं वाटलं, भारी वाटलं। तर त्यासाठी ना मी इथं मस्त खीर बनवली। खिरीसाठी मी मस्त 3 लिटर मस्त दूध घेतलं। पहिले ना या दुधाला थोडीशी मस्त उकळी येऊ द्यायची आहे ना, जे काही मस्त तांदूळ वगैरे काही घी वगैरे आहे ना ते नंतर टाकून देऊ। तर मस्त इथं ना मी मस्त 1 पाव असे चावल मस्त भिजू घातले होते। हे चावल ना मस्त मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ आहे ना, एक नंबर अशी तांदूळाची खीर मस्त बनवली होती। तर तुम्ही कायची खीर करता ते बी कमेंट करून सांगा। पण आपल्या महाराष्ट्रात ना सहसा मस्त तांदूळाचीच खीर करतात बरं, बाकी साबुदाण्याची बी खीर असते, पण तांदूळाच्या खीरीपेक्षा साबुदाण्याची खीर चांगली होत नाही। तर मस्त मिक्सर मधून मस्त बारीक करून घेतलं आणि या दुधामध्ये डायरेक्ट टाकून घेतलं आहे ना। तर तूप बी टाकलं होतं मी, पण तो व्हिडिओ ना स्किप झाला बरं। हा तूप बी टाकलं मस्त, मी 1 वाटी मस्त तूप टाकलं होतं आणि काय अशी खीर झाली होती ना, तुम्हाला काय सांगू। म्हणतात ना आपल्या घरी जर काही पूजा वगैरे असली ना तर मस्त जेवण म्हणलं ना तर त्या जेवणाले ना एक नंबर अशी टेस्ट येते आहे ना, कुठून येते पता नाही पण लय चांगली भारी अशी टेस्ट येते बरं। तर त्यासाठी ना मस्त मी इथं बदाम काजू घेतले, ते मस्त मिक्सर मधून असे घुरघुर केले बरं, जास्त बारीक नाही केले, असे मस्त रखरखीत असे मस्त जाडे जाडे ठेवले ते, म्हणून मला असे फक्त घुरघुर करून टाकले ते मिक्सर मधून आहे ना। आणि काळे मस्त किशमिश टाकले आणि मस्त बिलकुल घोटून घेतली मस्त आता एक खीर। आणि जेवढी खीर घोटली ना तेवढी एक नंबर खीर बनते बरं। आणि खरोखर मित्रांनो जबरदस्त मस्त प्रसाद झाला होता, खीर बी एक नंबर झालती, जेवण तर एवढं चांगलं झालं होतं ना तुम्हाला काय सांगू, सगळे मस्त तारीफ करूनच गेले। त्यात होती मस्त वांग्याची भाजी आहे ना, वांग्याची भाजी, खीर आणि पुऱ्या बनवल्या होत्या, मस्त चावल बनवला होता, जिरा राईस मस्त बनवला होता। तर सकाळीच उठली मस्त पहिले खीरच बनवली आहे ना, गोडधोड आहे की नाही, कारण पूजा होती ना घरात, मग त्यासाठी गोडधोड पहिले बनवलं आहे ना। तर मस्त हे मखाने टाकले, मखाने मस्त पहिलेच मी तुपातनी मस्त फ्राय करून घेतले होते, थोडेसे असे रोस्ट करून घेतले मस्त आणि ते टाकून दिले मखाने, काय मस्त खीर झाली होती ना, एक नंबर। तर मित्रांनो लय गडबड होती, काल बी आपला व्हिडिओ काही आला नाही, तुम्ही वाट पाहत असाल आपल्या व्हिडिओची, पण प्रोग्राम होता त्याच्यामुळे काही आपला व्हिडिओ टाकणं काही झाला नाही। तर एका इकडे आता मस्त जिरा राईस बनवू राहिली मी, तर त्यासाठी मस्त तेल टाकलं, तेल टाकल्यानंतर मस्त तेल गरम होऊ द्यायचं, गरम झाल्यानंतर मस्त जिरं टाकलं, मोहरी टाकली आणि मस्त बिलकुल तडतडू दिलं जिरं आणि मोहरी, मस्त बिलकुल जिरा राईस बनला होता, एक नंबर। जेवण तर एक नंबर झालं होतं माहित आहे का, एक नंबर जेवण झालं होतं। तर सकाळीच उठली मी, सकाळीच एकटीनं सगळा स्वयंपाक बनवला एवढ्या लोकांचा आहे ना। आता कसं लवकरात लवकर आपल्याला ती पूजा घ्यायची होती, तर मग एवढ्या सकाळी सकाळी जे मला मैत्रिणी होत्या त्याचं काही येणं होत नाही, समजा लहान लेकरं होते ना त्याचे बी, मी म्हटलं चला आता पटकन तूच करून घे म्हटलं। तर थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आणि खरोखर ना जशी तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती स्थापना केली ना, एक नंबर अशी शांती अशी घरात पसरते। मस्त चावलसाठी पाणी गरम होऊ द्यायचं, अंदन येऊ द्यायचं मस्त, आणि मग नंतर हे चावल टाकून द्यायचे। तर अर्धा घंटा मस्त हे चावल मी भिजू घातले होते, मस्त बासमती चावल होते, मस्त भिजू घातले। भिजू घातल्यानंतर ना मस्त हा चावल ना लय मोठा, म्हणजे 3 पट हा चावल मस्त फुगते बरं भिजू घातला की। तर त्यासाठी ना मी अर्धा पाऊण तास म्हणजे हा चावल भिजू घातला। मस्त पुऱ्या बी मस्त तळून घेतल्या पटापट, तुम्ही बघू शकता, पुऱ्या बी मस्त तळून घेतल्या, मग सगळं काही झालं, डेकोरेशन वगैरे केलं, मस्त पूजा करून घेतली। तर मित्रांनो मस्त पूजा करून घेतली, पूजा कशी आवडली प्लीज कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो।
आणि आजचा व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला प्लीज ते बी नक्की सांगा. आणि खरोखर व्हिडिओ जर आवडला असेल ना मित्रांनो, तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रात शेअर करा, एक सुंदरशी कमेंट करा. तर मित्रांनो, तथागताच्या कृपेने तुम्ही पण मस्त सुखी राहा, समृद्धी राहा, मस्त आरोग्यदायी राहा, अशी तथागताच्या चरणी तुमच्यासाठी मी प्रार्थना करते. आणि मला परिवारासाठी बी मी मस्त प्रार्थना केली. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना, प्लीज व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रात शेअर करा, सुंदरशी कमेंट करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना, चॅनल सबस्क्राईब जरूर करा. आणि पूजा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो, आहे ना. तर मित्रांनो, हे आमचे सगळे फौजी दादा इथं बसले, मस्त जेवण करून राहिले, मस्त प्रसाद घेतला, पोटभर मस्त जेवले आणि तारीफ बी केली की मस्त जेवण बनलं ताई, आहे ना. तर मित्रांनो, अशी आमची पूजा संपन्न झाली. मेन म्हणजे सगळेजण घरी जेवले ना आपल्या 2 घास, तर लय मनाले बरं वाटते बरं. तर मित्रांनो, लय दिवसापासून ना, लय वर्षापासून मला इच्छा होती की अष्टधातूची मूर्ती पाहिजे, अष्टधातूची मूर्ती पाहिजे. मकान तर झालेलं आहे आपलं, पण त्याच्यातनी आपल्या मकानात आहे ना किरायेदार राहतात, त्यामुळे मग घेतलीच नाही. मी म्हणलं आता विचार केला की कधी घ्यायची बा मूर्ती, तर म्हणून म्हणलं आता घेऊनच टाक. मग इकडे मी क्वार्टरमध्ये घेऊन आली, इकडे हैदराबादमध्ये, आहे ना. मग इकडेच मस्त पूजा वगैरे केली. आता जेव्हा रिटायरमेंट घेऊ ना आम्ही, तेव्हा बी घरी गेले म्हणजे मस्त पूजा गिजा सगळी करून घेऊ, आहे ना, घरातनी आपल्या स्वतःच्या मकानात. तथागत भगवान बुद्धा चरणी मी प्रार्थना करते की देवा, जे मला फॅन्स वगैरे आहेत ना, तर त्याला बी सुखानं ठेव, मस्त त्याच्या सुखी आयुष्यात ना मस्त भरभराटी येऊ दे, सुख समृद्धी येऊ दे, आणि त्याला बी चांगलं आरोग्यदायी राहू दे. बस अशी तथागताच्या चरणी प्रार्थना करते मी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू. परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. असेच आपले व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ जर आवडला ना, व्हिडिओ लाईक जरूर करा, तुमच्या मित्रात शेअर करा, शेजारा पाजाराला बी शेअर करा. आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना, चॅनल सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे बी मी व्हिडिओ टाकेल ना, ते तुमच्या मोबाईलपर्यंत पयत पयत येऊन जातील. तर आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू. परत भेटू एका सुंदर रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.